जरी पिंपळगावचे सुपुत्र असतील तरी सुद्धा जुन्नर मधल्या जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या समाज बांधव हा माझा वराडी परिवार आहे हे मानून अनेक वर्ष वाढदिवस साजरा करतात, त्याबद्दल त्यांचा अभिनंदन. हा समोर बसलेला माझा परिवार आहे आणि या परिवाराला बरोबर घेऊन मी वाढदिवस साजरे केले. मागच्या निवडणुकीत लोकांच्या आशीर्वादाला लांडेचा वेखादा का होईना पण आमचा पंचायत समिती सदस्य झाला. पण त्याला जाणीव आहे की ज्या मतदारांच्या आशीर्वादाने मी या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये गेलो, माझ्या भारतीय जनता पक्षाची शिकवण आहे की जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून समाजाला संपर्क करण्याचं स्थान निर्माण करावं. ही रामभाऊ माळगेंनी घालून दिलेली आम्हाला संकल्पना आज संजीवनीच केली, त्याबद्दल टाळ्या वाजवून आपलं अभिनंदन केलं. आणि या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आपल्या भूमीचे सुपुत्र आदरणीय पंकज महाराज गावडे साहेबांच्या शुभ हस्ते झालं. याचा अर्थ या कार्यालयामध्ये भविष्यात येणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या आश्रय पुसण्याचं काम, प्रत्येक सामान्य नागरिकाला आधार देण्याचं काम, माझी पंचायत समितीच्या योजना असतील, जिल्हा परिषदच्या योजना असतील, राज्याच्या देशाच्या योजना या कार्यालयाच्या माध्यमातून पूर्ण होतील अशा प्रकारच्या शुभेच्छा संजीव भाऊ तुम्हाला या ठिकाणी देतो. हे खरं आहे की अनेक वर्ष आपल्या सर्वांना ऐकायला लागलं नाही की ज्या पक्षाचे खासदार दोन अशी घोषणा होती ना, आपकी बार अटल बिहारी वाजपेयी, आपण लोक म्हणायचे दोन खासदार आणि घोषणा पंतप्रधानाची. पण लांडे साहेब ज्या गावात तुमचा जिल्हा परिषद माध्यक्षेष होते ना, आता वाटतं तुमचं जालिंदर भाऊ काढले, त्या गावात 96 साली मी पहिली शाखा काढली भाजप. आणि महानगरपालिकेत गाव गेल्यापासून ज्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा घ्यायला कोणी हात लावत नव्हतं, सातत्यानं 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक त्या भागामध्ये निवडून राहतात. कारण ज्या पक्षाला दोन खासदारांचा पक्ष म्हटलं गेलं, ज्या पक्षाला शेती भटींचा पक्ष म्हटलं गेलं, त्या पक्षानं सगळ्या समाज बांधवांमध्ये जाऊन, मग शेतकरी असतील, आदिवासी असेल, दलित असतील, ओबीसी असेल, महिला असतील, तरुण असेल, कामगार, शेतमजूर या सगळ्या समाज बांधवांमध्ये जाऊन नेतृत्व तयार केलं, समाजाप्रती भावना व्यक्त केल्या, समाजाला विश्वास निर्माण केला. आणि आज नरेंद्र मोदी साहेबांनी विश्व या देशाचा विक्रम केला की सलग 12 वर्ष पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदीला या देशाच्या जनतेने दिला. कारण हा सामान्यांचा पक्ष आहे, हा गोरगरिबांचा पक्ष आहे. आणि म्हणून आज संजय भाऊ तुम्ही या पक्षाच्या माध्यमातून काम करतात, हीच ताकद आहे की वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आले. एवढे मोठे जनशक्ती समुदाय तुमच्या मागे उभा आहे. आणि तुमच्या बंधूंनी सांगितलं की तुमच्या वडिलांचं निधन तुम्ही पोटामध्ये असताना, आईच्या उदरामध्ये असताना निधन, बरोबर. आणि मी ज्यावेळेस आमदार होतो 2011 साली महाराज, त्यावेळेस माझे वडील गेले. आमदार होतो, 4 टर्मचा नगरसेवक होतो, पण वडील गेल्याचं दुःख आजही एक आपल्या मागचा आधार गेला असं मला भावना असते. पण ज्या मुलाने वडिलांचा चेहरा पाहिलेला आहे त्या मुलानं, त्या कर्तृत्वात मुलानं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. आणि मला आत्ता कळालं की तुमच्या आईला नाणी म्हणतात आणि माझ्या आईलाही नाणी म्हणतात. ज्याची आई नाणी आहे त्याला काहीच कमी पडणार नाही. महाराजांची आई पण नाणीची, कारण त्या माऊलीचा उदरातनं जे संस्कार तुम्हाला मिळाले. आज महाराज असतील, तुम्ही पिंपळगावचे सुपुत्र, त्या मातीचा एक संस्कार, त्या संस्काराच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी, गोरगरिबांच्या हाकेला धावून जावं. कदाचित एखाद्या वेळेला शासनाकडनं निधी आला नसेल, परंतु ती वाहून गेलेली स्मशानभूमी निर्माण करणे माझं कर्तव्य आहे. हे कर्तव्य समजून 2 दिवसात उभा करणारा संजू भाऊ नागरिकांनी यासाठी निवडून दिला कारण त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे. आणि या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आज या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. आणि मला विशेष आनंद आहे की मला आणि महाराजांना या ठिकाणी आपण बोलवलं. एक नितांत आधार असलेले एक व्यक्तिमत्व पंकज महाराजांच्या रूपाने या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये काम करतो. तरुणांच्या मध्ये चैतन्य निर्माण व्हावं, तरुणांमध्ये आध्यात्मिक भावना निर्माण व्हावी,
या देशाची या राज्याची परंपरा संस्कृती समाजाने स्वीकारावी त्यासाठी काम करणारं नेतृत्व एक व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते आपल्या कार्यालयाचं उद्घाटन करायला मला खात्री आहे आणि मी तुम्हा सर्वांना विश्वास देतो. नानांनी मला मागाशी खंत व्यक्त केली ना काय हरकत नाही. मी आता हडपसरचा आमदार नाही, मी आता राज्याचा विधान परिषदेचा आहे. संजय भाऊ तुम्ही नाना गणेश तुम्ही सांगाल ते जे काम सांगाल ते कामाला निधी देण्याचं काम या भागामध्ये मी एवढी शक्ती करतो. कारण कार्यकर्त्याच्या मागे उभं राहावं समाजाच्या अडचणी सोडाव्यात ही भूमिका या ठिकाणी आम्ही करतो. खरं तर मला अभिमान वाटतो. महाराज मी 14 ते 19 विधानसभेचा आमदार होतो, आता विधान परिषदेचा आहे. आज आपली युती आहे, ताई पण युतीमध्ये आमदार साहेबांचा आत्ता समजलं माझे मित्रच समजलं. पण मला अभिमान आहे की आज 135 आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत या सभागृहामध्ये काम करतायत. तर मराठा समाज बांधवांचे सगळ्यात जास्त आमदार कुठे असतील तर ते माझ्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. ओबीसी समाज बांधवांचे सगळ्यात जास्त आमदार कुठे असतील तर ते माझ्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आदिवासी समाजाचे सगळ्यात जास्त आमदार, एसटी समाजाचे आमदार, नवे तर महिला आणि तरुण सुद्धा तर कुठल्या पक्षामध्ये आमदार असतील ती माझ्या भारतीय जनता पक्षामध्ये. हा सामान्यांचा पक्ष आहे आणि या देशामध्ये या राज्यामध्ये काम करत असताना मी आता पत्रकारांना त्यांच्या एका प्रश्नाला उत्तर दिलं. त्यांना सांगितलं या महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल, आदिवासी असेल, दलित असेल, ओबीसी, महिला, मराठा, तरुण, शेतमजूर, शेतकरी, कामगार या सगळ्यांचा या राज्यातला एकच आश्वासक चेहरा आहे आणि त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. याचा आम्हा सगळ्यांना अभिमान. आणि मग आज संजय भाऊंच्या या चांगल्या कामासाठी येत असताना नारायणगाव मध्ये माझं मोठं स्वागत केलं. आमच्या अशी